त्रिफळाचे तोंड डकआउटकडे परतला देखील. यावेळेला मोठा फटका आला, हवाई फायर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, बघायचा जेलचित होईल का. आणि यस, इथे मात्र अजून एका घेतली गेली म्हणजेच हॅट्रिक पूर्ण झाली. तर रवींद्रजी सातनाक साहेब यांच्याकडून गोलंदाज जो स्वप्नील आहे त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. बघायचं या संपूर्ण स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक स्वप्नीलच्या नावावरती नोंदवली जाईल का. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये तशी संधी क्रिएट झाली, परंतु गोलंदाजाला त्याचा फायदा उठवता आला नाहीये. स्वप्नीलकडे संधी आहे हॅट्रिकची आणि ती हॅट्रिक पूर्ण केली तर रवींद्रजी सातनाक साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर बंड्या शिर्के याच्या बॅटमधून जरी एखादा षटकार आपल्याला पाहायला मिळाला, त्या षटकारासाठी राठोड साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघायचं आहे बंड्या आणि स्वप्नील यांच्यामधले बॅटल असेल. या दोन खेळाडूंमध्ये यशस्वी कोण ठरेल, अर्थात विकेट पाहिजे ती स्वप्नीलला 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळवण्यासाठी. तर स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती एक मोठा फटका खेळावा लागेल, तो बंड्या शिर्के याला. यावेळेला मोठा फटका खेळला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, हॅट्रिकची संधी. यास इथे मात्र पहिली हॅट्रिक स्वप्नीलच्या नावावरती नोंदवली जाते. वेल्डन स्वप्नील, तुम्ही ठरलाय DPL पर्व 8चे पहिले हॅट्रिक घेणारे गोलंदाज. वेल्डन, सुरेख गोलंदाजी. आणि रवींद्रजी सातनाक साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज स्वप्नील यांच्यासाठी आलंय. स्वप्नील खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आपण सादर केलेली आहेत. प्रभावी मारा, आखूड टप्प्याचा चेंडू, थोडंसं लालच दाखवलं फलंदाज बंड्या याला आणि त्या मोहजालामध्ये बंड्या अडकला. स्ट्राइक वरती खेळेल तो रुपेश, नॉन स्ट्राइक मार्क वरती असेल. विलास आहे. विलास गेले अनेक वर्ष दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती क्रिकेट खेळतोय, प्रचंड एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे देखील. तर स्वप्नील गोलंदाजीसाठी सज्ज होते. नुकतंच त्याने 500 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त केलाय. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक स्वप्नीलच्या नावावरती नोंदवली गेली, तो स्वप्नील सज्ज होईल. यावेळेचा चेंडू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला ऑफसाईड रिजनमध्ये. कलात्मक पद्धतीने चेंडू खेळला ऑफसाईड रिजनला, जिथे सिंगल धाव आली आणि एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झाल्यात 46 म्हणजे 46 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी जकडून ठेवले फलंदाजांना. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती जर आपण बघितलं तर 3 विकेट देखील आला. पहिला चेंडू स्क्वेअर डॉट आला, त्यानंतर पुढच्या 3 चेंडूवरती 3 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 3 विकेट आपण पाहिल्या आणि केवळ सिंगल धाव आली आहे. तर त्याच वेळेला स्वप्नीलसाठी पुन्हा एकदा 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर तुम्ही विकेट घेतली तर तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेला मोठा फटका खेळायचा आहे, चेंडू हवेमध्ये, स्वप्नीलच्या नावावरती पुन्हा एकदा 200 रुपयाची नोंद. वेल डन.